आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी, अंगणात किंवा बाल्कनीमध्ये एक रोप हमखास दिसतं, बरोबर? ते म्हणजे तुळशीचं रोप. पण कधी विचार केलाय का, की हे फक्त एक साधं रोप आहे, की यामागे काहीतरी खोल अर्थ दडलाय? म्हणजे आरोग्य, भक्ती, सकारात्मक ऊर्जा असं बरंच काही. चला तर मग आज याच रहस्याचा शोध घेऊया. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का, की एका साध्या रोपाला चक्क जिवंत देवी म्हणून पूजलं जातं. जवळजवळ प्रत्येक पारंपरिक भारतीय घरात तिला इतका मान का दिला जातो? हम्म याच प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता आपल्याला तुळशीचं खरं महत्त्व कळणार आहे. तर आजच्या आपल्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी तुळस फक्त एक वनस्पती का नाही हे समजून घेऊ. मग ती घराची रक्षक कशी बनते आणि तिला देवीचं रूप का मिळालं यावरही नजर टाकू. आणि हो, तिचे आयुर्वेदिक गुणधर्म आणि तिच्याशी जोडलेल्या सुंदर परंपरांबद्दल तर बोलायलाच हवं. चला तर मग सुरू करूया. तर आपला पहिला मुद्दा आहे, तुळस ही फक्त एक वनस्पती नाही, ती आहे आरोग्य, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जेचं एक प्रतीक. बरोबर. भारतीय संस्कृतीत तुळशीला फक्त शोभेचं झाड म्हणून नाही बघत. नाही, ती एक पवित्र शक्ती आहे असं मानलं जातं. तिच्या असण्याने घरात शुद्धता आणि चांगलं आरोग्य येतं. असं म्हणतात की ज्या घरात तुळस आहे ना, तिथे समृद्धी नांदते. तिची उपस्थितीच घरात एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन, एक सकारात्मक ऊर्जा आणते. पण प्रश्न हा आहे की ही सकारात्मक ऊर्जा येते तरी कुठून आणि तुळशीला घराची रक्षक का म्हटलं जातं? ती नक्की असं काय करते? यामागे खूप छान विचार आहे. असं मानलं जातं की घरात तुळस असली की सुख, शांती आणि समृद्धी येते. ती घरातली नकारात्मक ऊर्जा खेचून घेते आणि वातावरण शुद्ध ठेवते. आता बघा, घरातलं वातावरण शुद्ध असेल, पॉझिटिव्ह असेल, तर त्याचा आपल्या मानसिक शांततेवर आणि कुटुंबाच्या आरोग्यावर चांगला परिणाम होणारच, नाही का? आणि गंमत म्हणजे या परंपरेमागे एक साधं लॉजिक, एक विज्ञान आहे. तुळशीचं रोप पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवायला सांगतात. का? कारण त्या दिशेने तिला सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश भरपूर मिळतो आणि सूर्यप्रकाश मिळाला की तिची वाढ छान होते. आणि जितकी तुळस छान वाढेल, तितकी ती घरात अधिक सकारात्मक ऊर्जा पसरवेल. बघा किती सुंदर सांगड आहे, परंपरेची आणि विज्ञानाची. पण थांबा, तुळशीची गोष्ट इथेच संपत नाही. तिचं महत्त्व फक्त घराचं रक्षण करण्यापुरतं नाहीये. आता आपण तिच्या एका दिव्य पैलूकडे जाणार आहोत, जिथे तिला एक वनस्पती म्हणून नाही, तर चक्क एक देवी मानलं जातं. हो, हे खरंय. आपल्या परंपरेत तुळस ही फक्त पवित्र नाही, तर ती एका देवीचं पृथ्वीवरचं रूप मानली जाते. आणि तिची कथा, ती थेट भगवान विष्णू आणि त्यांच्यावर असलेल्या तिच्या अफाट भक्तीशी जोडलेली आहे. ही कथा खूपच सुंदर आहे, ऐका. असं मानलं जातं की तुळस ही मुळात एक दिव्य अप्सरा होती. तिची भगवान विष्णूंवर इतकी निस्सीम भक्ती होती की त्याच भक्तीमुळे तिचा जन्म पृथ्वीवर मानव रूपात झाला. पुढे ती भगवान विष्णूंची पत्नी बनली आणि सरतेशेवटी पृथ्वीवरच्या प्रत्येक घराला, प्रत्येक कुटुंबाला आपला आशीर्वाद मिळावा म्हणून तिने स्वतःला एका पवित्र रोपट्यात बदलून घेतलं. तेच हे तुळशीचं रोप. आणि म्हणूनच तुळशीच्या रोपाची काळजी घेणं, तिला पाणी घालणं हे फक्त बागकाम राहत नाही, तर ती एक प्रकारची सेवा, एक प्रकारची भक्ती बनते. आणि हीच भक्ती आपल्या घरात दैवी कृपा आणि पावित्र्य घेऊन येते. बरं, हा झाला आध्यात्मिक भाग. पण तुम्हाला माहिती आहे का की तुळशीला जो हा एवढा मान दिला जातो, तो फक्त श्रद्धेमुळे नाहीये. यामागे ठोस वैज्ञानिक कारणं म्हणजे तिचे आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. चला, तेच आता बघूया. हे खरंच कमाल आहे. एका बाजूला तुळस सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी अशा शारीरिक त्रासांवर रामबाण उपाय आहे. तर दुसऱ्या बाजूला ती मानसिक आरोग्यासाठी तितकीच फायदेशीर आहे. तुळशीचा चहा घेतला की तणाव, चिंता कमी होते. मनाला एकदम शांत वाटतं. म्हणजे बघा, तन आणि मन दोन्हीसाठी ती एका अमृतासारखं काम करते. म्हणूनच तर तिला जीवनदायिनी म्हणतात, म्हणजे जीवन देणारी. आणि हे नाव तिला अगदी शोभून दिसतं. कारण तिची पानं फक्त औषधी नाहीत, तर ती आपल्या आजूबाजूची हवासुद्धा शुद्ध करते. हवेतले बॅक्टेरिया आणि विषारी घटक कमी करते. तर मग इतके सगळे फायदे असलेली ही पवित्र वनस्पती, हिच्यासोबत आपलं नातं कसं जपायचं? म्हणजे तिची काळजी घेण्याचे, तिच्याशी जोडलेले रोजचे विधी आणि नियम काय आहेत? चला तेही जाणून घेऊया. खरं तर हे नियम खूप सोपे आहेत. पहिलं म्हणजे तिची जागा. तिला पूर्व किंवा उत्तर दिशेला घराच्या मुख्य दारापासून थोडंसं दूर ठेवावं.
दुसरं म्हणजे तिला रोज सकाळी पाणी द्यावं. तिसरं, रोज संध्याकाळी तिच्याजवळ एक दिवा लावावा. आणि चौथं, तिच्या आजूबाजूची जागा नेहमी स्वच्छ आणि पवित्र ठेवावी. बघा, किती साध्या गोष्टी आहेत, पण ह्याच लहान गोष्टी घरात सकारात्मकता आणि पावित्र्य टिकवून ठेवतात. आणि इतकंच नाही तर काही खास दिवशी तुळशीचा उत्सवही साजरा केला जातो, जसं की अक्षय तृतीया. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कार्तिक शुद्ध द्वादशीला साजरा होणारा तुळशी विवाह. या दिवशी तुळशीचा विवाह भगवान विष्णूंसोबत लावला जातो. हा तिच्या दिव्य स्वरूपाचा, तिच्या भक्तीचा एक खूप सुंदर सोहळा असतो. थोडक्यात काय, तर तुळस म्हणजे भक्तीचं प्रतीक, आरोग्यासाठी अमृत आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणणारा एक जिवंत प्रकाशस्तंभ. आणि शेवटी एक प्रश्न. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात आपण सगळे चांगलं आरोग्य आणि मानसिक शांती शोधतोय, नाही का? त्यासाठी आपण काय काय करतो? पण कधीतरी असं विचार मनात येतो का, की कदाचित या सगळ्याचं सगळ्यात सोपं, सगळ्यात प्रभावी उत्तर बाहेर कुठे नाही, तर आपल्याच घरात, आपल्याच अंगणातल्या ह्या इवल्याशा रोपट्यात दडलेलं असेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नक्कीच. मित्रांनो, कथा आवडली असेल तर तुमचा अमूल्य लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तुमचे विचार, तुमची भावना आणि पुढे कोणते रहस्य ऐकायला आवडेल हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रहस्यांच्या जगात दररोज काहीतरी नवं उलगडण्यासाठी द मिस्ट्री मराठीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा. कारण पुढचं रहस्य तुमची वाट पाहतंय.